अशी काय गर्जना झाली महाराज. आपण इतकं वाईट वाटलं. त्यावेळी जी गर्जना झाली ती गर्जना आमचे कान पुढे जाऊन ऐकू शकतील की नाही. पण या राजाने जसं काही रणशिंग फुंकलं महाराज, सगळे सैनिक धावत आले. वीराने अशी काय छाती फुंकली महाराज की सगळ्या बंडाला लावलेल्या ज्या गुंड्या होत्या ताड दिशेत तुटून गेल्या. आणि ती तलवार अशी काय चमकू लागली महाराज, जशी काही माझ्या काली मातेची जीभ लपलपती आहे तशी. इकडे राजाने युद्धाला जाण्याची तयारी केली. जे काही युद्धाचे वस्त्र असतील ते धारण केले. इकडे राणी म्हणणारी ओवाळ्याचं ताट घेऊन आली महाराज. आणि कशी आली. जातो भूपरणी असे परिसता, आली पुढे सुंदरा, भाली कुंकुम लावणी स्मितमुखे, ओवाळले दाहिरा, प्राणी शावदली तया समहिषी, निशंक जावे रणी, भाग्यश्री अपुलीच वाट बघते, माला करी घेऊनी. सनातन वैदिक हिंदू धर्म की. एखादी असली असती आपल्यासारखी लगेच व्हायचा तुम्ही गेलात तर माझं कसं होईल. ती भारत कन्या होती महाराज. रडली नाही. हात तोंडावरती असं काय स्मित हास्य होतं जसं काय स्वतः लढायला चालली. अहो काळजी करू नका, विजय तुम्हीच प्राप्त करणार म्हणून नवऱ्याला ओवाळलं महाराज. इकडे राजा पुन्हा रणभूमीवरती निघाला. सगळ्या सैनिकांना सोबत घेतलं आणि असे काय त्या रणभूमीवरती पळायला लागले महाराज. रणात वेगे येत भूपती भगवा, झेंडा हत्तीवर समरमुखाची ज्वाला जणू, हर हर ऐसे वीर कर रणभेरी रणधणावात, मनिकराया शत्रुयशा लोकधुरीचे नभासमुद, परस्परांमध्ये सैनिक वीर रथासत हत्ती सिंहत्ती, शत्रचे घणात तोर, कनिष्ठाचे चणत्कार, धायाचे तेथे चित्कार, वीराचे हुंकार भयंकर, गर्द घोर एक साचा. दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांना भिडायला लागले महाराज. एका क्षणामध्ये सगळी रणभूमी रक्ताने लालबुंद झाली. आता आपण जिंकणारच ही अवस्था निर्माण झाली होती महाराज. पण अजून एक या राजा राहिल्याकडून अविवेक झाला होता. तो म्हणजे असा की ही तुरुस्कांची जी तुकडी मागे होती राजांच्या सैनिकामध्ये, ती त्याने मात्र मागे काय म्हणतो तुम्ही त्याला बॅकअप साठी ठेवली होती. राजाने असा विचार केला की पुढे इतिहासात लोक मला काय म्हणतील, यांच्याच लोकांशी मी यांना लढवलं, असं कसं शक्य होईल. म्हणून नेमकं ती तुकडी या राजाने मागे ठेवली होती महाराज. आणि रणभूमीवरून आदेश पाठवण्यात आला की लवकरात लवकर त्या तुरुष्कांच्या तुकडीला रणांगणावरती पाठवून द्या.
जसं काही या तुरुष्काच्या तुकडीला बोलवण्यात आलं महाराज, ही सगळी तुकडी रणभूमीवरती आली आणि राजाला म्हणायला लागली, राजे साहेब हमें माफ कर दो, लेकिन हम हमारे मजहब से जिहाद नहीं करेंगे. राजाच्या पायाखालची जमीन सरकली. असा कसा अविवेक माझ्याकडून घडला? ज्याला मी माझ्या पदराखाली झाकून घेतलं तोच आज म्हणतोय की मैंने इस्लाम से जिहाद नहीं करूंगा. राजा म्हणाला की मी तुमच्यावरती एवढे उपकार केले त्याची ही मला तुम्ही फळ देताय. त्या तुरुष्काच्या सैनिकांनी एकही गोष्ट ऐकली नाही आणि जाऊन मात्र त्या कासिमाच्या सैन्याला जाऊन मिळाले. इकडे सगळे सैनिक असे काही थकून गेलेले होते महाराज. पण तरी सुद्धा राजा म्हणायला लागला, उठा हिंदूनो जागृत भारे राज्य आपुले साबावे. उठा हिंदूनो जागृत भारे राज्य आपुले साबावे. त्या विनानी गतीत दुसरी परिस्थितीशी जाणावे. त्यावेळेस राजा म्हणत नसेल की उठा हिंदूनो जागृत भारे राज्य आपुले स्थापावे, अशी म्हणायची वेळ आली नव्हती महाराज. राज्य आपले राखावे असं म्हणाला असेल. कारण की आपल्या आत्मतत्वामुळे आता ही वेळ आली की आपल्याला आपलं राज्य स्थापण्याची गरज आहे. पुन्हा एकदा सगळ्या सैनिकांनी महादेवाची गर्जना केली. हर हर महादेव म्हणून असे काही भेटायला निघाले महाराज. तिकडे तो जो कासिम होता त्याला कळलं की या राजासमोर आपलं टिकणं कठीण आहे आणि त्याला त्याच्या स्वतःच्या बाणाच्या नेमावरती भरोसा नसावा. म्हणून त्याने तो बाण घेतला, अतिशय जहाल विषामध्ये बुडवला महाराज आणि तो बाण दाहिराच्या दिशेने सोडला. जसा काही तो दाहिराच्या दिशेने बाण सोडला महाराज, त्याला वाटलं भले त्याच्या छातीत नाही लागला, शरीराच्या कुठल्या तरी अंगावरती लागला तर विष धावून या राजाचा बळी नक्कीच जाईल. तो नेमका बाण दाहिराच्या डोळ्याला येऊन लागला. जसा काही या डोळ्याला येऊन लागला, दाहिराच्या धाड रणभूमीवरती पडला. राणीला कळलं की आपल्या राजाचा त्या कासिमच्या हाताने वध झाला. या भारत मातेला प्रिय झाले. ती राणी म्हणायला लागली, हे कसं दुर्दैव झालं, कसे लांडगे माझ्या सिंहाला वधण्यासाठी, एवढं बळ कसं त्यांच्या अंगी आलं. आता त्या राणीला वाटलं की आपलं हे आयुष्य इथे संपवण्यातच खरं. म्हणून त्या राणीने शरण तयार केलं महाराज. शरणावरती आपल्या पतीच्या शरणावरती सती जावं यासाठी पतीची कुठली तरी वस्तू लागते महाराज. त्या राणीने
आपल्या पतीचे जोडे घेतले महाराज, आपल्या छातीशी लावले आणि स्तनावरती बसली. तेवढ्यातच त्यांचे कुलगुरू आले आणि म्हणायला लागले, हे सुदेशना, अगं तू धन्य आहेस, पतीच्या शरणावरती सती जातीयेस, पण मी तुझा कुलगुरू आहे, तुला योग्य त्या मार्गावरती जा हे सांगणं माझं काम. तू जे विसरलीयेस ते मी तुला लक्षात करून देतो. कन्यका क्षत्रियाची तू, वीराची सहधर्मिणी, सम्राज्ञी सिंधू देशाची नासामान्य अशी कुणी, पादुका सहभर्त्याच्या चढावे सरणावरी. ते म्हणे, अगं तू साधी सुधी नाहीयेस, एक क्षत्रिय कन्या आहेस. युद्धाचे धडे खडक कसं वापरावा याचे धडे उगीच घेतलीस. ते सगळं सोड, एका युद्धवीराची तू पत्नी आहेस, या राज्याची तू राणी आहेस. हा अविवेक तुला न शोभणार आहे. ही सगळी गोष्ट राणीला पटली. व राणीने त्या युद्धामध्ये जास्त सैनिक सगळे रणभूमीला प्राप्त झाले होते, भारत माताला प्रिय झाले होते, अशा सैनिकांच्या पत्नींना एकत्रित केलं महाराज. एकत्रित करून लढण्यासाठी तयारी सुरू केली महाराज. युद्धाचे वस्त्र परिधान करून राणी आणि अनेक सैनिकांच्या बायका रणावरती गेल्या आणि जशा काही त्या रणावरती येऊ लागल्या महाराज, तसं तसं त्या कासींना वाटलं, राणी सपाहुनी समरमनाजी चकित यवन जाहले,